बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळून अपघात झालाय। खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची माहिती मिळते। या विमानात एकूण 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स असे 8 जण प्रवास करत होते। यातील 3 जखमी झाल्याची माहिती मिळते। गेल्या 17 दिवसांपासून जालन्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। अखेर 17व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस घेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं। यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपला लढा सुरू राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेपर्यंत सरकार शांत बसणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न असल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मागासवर्गीय आयोग आणि गायकवाड आयोग नेमला। त्यांनी दिलेला अहवाल विधानसभेने पास केला। हायकोर्टात आरक्षण टिकलं, पण त्यानंतर सत्तांतर झाल्यानं आरक्षण टिकू शकलं नसल्याचा टोला त्यांनी लगावला। सोलापुरातल्या मराठा आंदोलन प्रशांत देशमुख यांनी उपोषण मागे घेतलंय। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलं होतं। जरांगे पाटलांनी आमरण उपोषण मागे घेतलं ही चांगली गोष्ट आहे। आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलंय तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले। राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाची सत्ता असल्यानं आरक्षण देणं सोपं असल्याचंही ते म्हणाले। एका महिन्यात सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर बायका पोरांसह रस्त्यावर उतरू असा इशारा खेड तालुक्यातल्या शेतकरी कुणबी मराठा संघाच्या वतीनं देण्यात आला। जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं नसून फक्त स्थगित केलंय। त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाबाबत हालचाली कराव्यात अशी मागणी करण्यात आली। पालघरच्या वाडा तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाकडून भव्य एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, पालघरमध्ये लागू करण्यात आलेला पेसा कायदा रद्द करावा या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। धुळ्यातल्या तिळवण तेली समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। नाभिक समाजाकडून सुद्धा आरक्षणाची मागणी करण्यात आली। नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आली। यासाठी अहमदनगरमध्ये आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। पुण्यात मराठा बांधवांनी लाक्षणिक उपोषण केलं। मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावं या मागणीसाठी करण्यात आलेल्या उपोषणात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सहभागी झाले। मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं, पण सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलाय। जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मावळमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं, मात्र इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं पाहिजे। यासाठी राज्य सरकारनं आवश्यक ते सगळे प्रयत्न करायला हवेत असं प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केलं। पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व संस्थांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, आरएसएसचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत दाखल झाले। महाराष्ट्राच्या मोठ्या ताईंनी आतापर्यंत नेते फक्त फेसबुक लाईव्हवरून बघितले अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। आमचे सगळे नेते फील्डवर आहेत, पण मोठ्या ताईंना सगळं आपल्या सोयीनं बघायचं आणि सोयीनं डोळे बंद करून घ्यायची सवय लागल्याची टीका त्यांनी केली। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडणार आहे। या सभेच्या माध्यमातून महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांचे कार्यकर्ते पुन्हा भेटण्याची शक्यता आहे। दरम्यान या सभेत विरोधकांची सर्व उत्तरं दिली जातील, त्यामुळे सभासदांनी आणि विरोधकांनी सभा शांततेत पार पडावी असं आवाहन गोकुळच्या संचालकांनी केलंय। चंद्रपुरात नागबीड तालुक्यातला ब्रिटिशकालीन घोडाझरी इथला तलावाचा कालवा फुटला। या घटनेच्या नंतर तलावाचं पाणी परिसरातल्या शेतात शिरलं असून पिकांचं मोठं नुकसान झालंय। रत्नागिरीतल्या खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भरणे नाका परिसरात तोडक कारवाई करण्यात आली। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं हिंगोलीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हुतात्मा स्मारक सजावटीच्या कामाला आता वेग आला।
वर्ध्यातल्या गुंजखेडा गावात पोळ्याच्या दिवशी शेतकरी पिता पुत्राचा तलावात बुडून मृत्यू झाला। बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावाजवळ गेलेला असताना दोघे जण बुडाले। मीरा भाईंदरच्या पालिका अधिकारी दीपाली जोशी नीट वागणूक देत नसल्याचा आरोप करत दिव्यांगांनी आंदोलन केलं। जोशींच्या वागणुकीमुळे हक्कापासून वंचित राहावं लागत असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। जळगावात राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांच्या समस्येविरोधात मनसेनं घोषणाबाजी करत आंदोलन केलं। 4 दिवसात महामार्गाची दुरुस्ती न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पोळा सणाच्या निमित्तानं ग्रामीण भागात आपलं पशुधन घेऊन जात असलेल्या शेतकऱ्यांना अडवून दंड वसूल केल्याचा प्रकार उघड झाला। या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं परभणी गंगाखेड महामार्गावर रास्ता रोको केला। भुसावळ महापालिकेनं रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात केली आहे। गणेश आगमनाच्या आधी प्रमुख मिरवणूक मार्गाची दुरुस्ती व्हावी, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेनं दिलाय। त्यानंतर महापालिका कामाला लागली आहे। सिंधुदुर्गात ऐन सणासुदीत भाज्यांचे दर गडगडले। टोमॅटो केवळ 10 रुपये किलोने मिळत असल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गणेश चतुर्थीच्या आधी भाज्यांचे दर कमी झाल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला। धुळे महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झालाय। धुळे शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून 17 दवाखाने चालवले जात आहेत। यात 3 प्रसूतीगृहांचा देखील समावेश आहे। दरम्यान खोकल्याच्या सिरपसह 80 औषधं उपलब्ध नसल्यानं रुग्णांची गैरसोय होतीये। लातूरात महापालिकेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे। अनेक शाळांची पडझड झाल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। मात्र या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं पालकांनी संताप व्यक्त केलाय। बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या। खामगाव, शेगाव, नांदुरासह अनेक भागात पाऊस झाल्यानं माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळत आहे। अहमदनगरच्या राहता तालुक्यासह अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या। पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळतो। भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे नदी ओढ्यांना प्रवाहात वाढ झाली। दुसरीकडे जोरदार पावसानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। चंद्रपुरात दमदार पावसानं हजेरी लावली असून दमट हवामानानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। हा पाऊस सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी समाधानकारक ठरणार आहे। हिंगोलीत सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला। पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। नांदेडच्या अर्धापूर गावात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे निराश शेतकऱ्यांना 3 एकरातले सोयाबीन पीक उपटून टाकलंय। सांगलीत कृष्णा नदीत 5 मजूर बुडाले। या तिघांना वाचवण्यात यश आलं असून एकाचा मृत्यू झालाय। दरम्यान एक जण बेपत्ता आहे, त्याचा शोध सुरू आहे। कृष्णा घाटावर कपडे धुण्यासाठी गेलेले असताना हा अपघात झाला। लातूरच्या बार्शी रोडवर कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या स्कूटीला बसनं धडक दिल्याची घटना घडली। यात एक विद्यार्थिनी जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाली आहे। जळगावच्या चोपडा बाजारपेठ परिसरात एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला। इथं देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता। याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली। यात 5 ते 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। भुसावळमध्ये एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून चोरट्याने 2 लाखांचा ऐवज लंपास केला। चोरट्यांना चोरी करायला प्रतिबंध करत असताना या चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केला। या हल्ल्यात हे दाम्पत्य जखमी झालं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोला शहरातील हिम्मतला स्टाईल अँड ब्रदर्स हाऊस इथं जीएसटी विभागाची धाड पडल्यानं अकोला शहरात एकच खळबळ उडाली। या धाडीमुळे जीएसटी भरणा न करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत। नागपूर जीएसटी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। उल्हासनगर शहरात 2 प्रवाशांनी रिक्षा चालकाला गुंगीचं औषध देऊन लुटल्याची घटना घडली आहे। सोनसाखळी आणि रोख रक्कम प्रवाशांनी लंपास केली। या प्रकरणी 2 प्रवाशांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या काही महिन्यांपासून राज्यात लंपी आजारानं थैमान घातलं। पोळ्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणमध्ये लंपीनं एक गाय आणि बैल दगावला। त्यामुळे ज्या दिवशी पूजा करायची त्याच दिवशी शेतकऱ्याला आपल्या जनावरांचा मृत्यू पाहावा लागला। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या खामखेड गावात गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारू विक्रीसह जुगार सुरू आहे। वारंवार मागणी करून सुद्धा दारूबंदी होत नसल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थ महिलांनी बाळापूर स्थानकावर धडक दिली। अवैध दारूधंदा 10 दिवसात बंद करण्याची मागणी करण्यात आली।
बुलढाण्याच्या खामगावात गळा चिरलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। तरुणाच्या मृत्यूचं कारण अजून स्पष्ट नाहीये। ही हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत। परभणीत पोळा सणावर मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची झलक दिसून आली। पाथरी तालुक्यात अनेक गावांमध्ये बैलाच्या झुलीवर आणि बैलाच्या अंगावर माझ्या मालकाला आरक्षण द्या असं रंगवण्यात आलं। राज्यातील अनेक भागात दुष्काळानं खरीप हंगाम वाया गेला, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। पोळा सणावर त्याचे परिणाम दिसून आले। नान्नज गावातील एका शेतकऱ्यानं आपल्या बैलजोडीच्या माध्यमातून सरकारकडे मदतीची मागणी केली। दुष्काळ जाहीर करावा असे शब्द बैलांच्या अंगावर लिहिण्यात आले। हिंगोलीतील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कुटुंबियांसोबत पोळा सण साजरा केला। यावेळी त्यांनी पारंपरिक पद्धतीनं बैलजोडीचं पूजन केलं। राज्यभरात पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गोशाळेतही बैलांचं विधिवत पूजन करून पोळा साजरा करण्यात आला। बैल पोळा सणाच्या निमित्तानं माहूरच्या श्री रेणुका मातेची महापूजा करण्यात आली। गाभाऱ्यात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली। सणानिमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। वर्ध्यात मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला। डॉल्बी आणि ढोल ताशासह वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या। नांदेड जिल्ह्यात लंपी संसर्गामुळे पोळा सण साध्या पद्धतीनं साजरा केला जातोय। बैलांना सजवून पारंपरिक पद्धतीनं बळीराजाची पूजा केली जाते। गोंदियात बैलपोळा सणाचा उत्साह दिसून येतोय। गावात ठिकठिकाणी सर्जाराजाची सजावट करून मिरवणूक काढण्यात आली। हिंगोलीत सुद्धा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेल्या पोळा सणावर लंपीचं सावट दिसून आलं। जिल्ह्यात जनावरांना लंपी रोगाची लागण होत असल्यानं प्रशासनाकडून पोळा न भरवण्याचं आवाहन करण्यात आलं। मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांनी बैलांचं पूजन करत पोळा सण साजरा केला। यावेळी पारंपरिक पद्धतीनं बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। हिंगोलीतील शिरडशहापूर इथं ट्रॅक्टरचा पोळा साजरा करण्यात आला। अनेक शेतकरी शेती कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करतात, त्यामुळे शेतकऱ्यांकडून गावात ट्रॅक्टरची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीनं उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला। साईबाबांच्या समाधीवर मातीच्या बैलांची आकर्षक सजावट करून पूजा करण्यात आली। त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। जळगावात मोठ्या जल्लोषात पोळा सण साजरा करण्यात आला। शेतकरी बांधवांनी एकत्र येत पारंपरिक वाद्यावर नृत्य करत सणाचा आनंद लुटला। यावेळी तलवारबाजी, दांडपट्टा अशा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं। मालेगावात पावसाअभावी नदी नाले कोरडे पडले, विहिरींनी तळ गाठला। त्यामुळे बैलपोळ्याच्या निमित्तानं बैल धुण्यासाठी बळीराजानं थेट सर्व्हिस सेंटर गाठल्याचं पाहायला मिळालं। बैलपोळ्याचं औचित्य साधून नाशिकच्या सटाणा इथल्या किरण मोरे या व्यंगचित्रकारानं कांद्यावर बैलाचं चित्र काढून कांद्यावर लावण्यात आलेले 40% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करणारं घोषवाक्य रेखाटलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोळा सणावर यंदा लंपी रोगाचं सावट आहे। दुष्काळी परिस्थिती आणि लंपीमुळे अनेकांनी घरच्या घरी बैलपोळा साजरा केला। मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन आंतरवाली सराटीतून निघताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैलांची पूजा केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या। भंडाऱ्यात नाना पटोलेंनी शेतकऱ्यांना पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान तथाकथित संघटनांनी गोधनाचा नाश करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला। गणेशोत्सवाच्या आधी खेड शहरात ढोलक्यांचे आवाज घुमू लागले। गणेशोत्सवात आरती तसंच भजनाच्या वेळी ढोलकीची गरज असते। अशा वेळी लहानग्यांसाठी ही ढोलकी आवर्जून घेतली जाते। जळगावच्या अमळनेरमधल्या जगप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिराला प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी भेट देत दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्या हस्ते मंगळग्रह देवतेची महाआरती करण्यात आली। विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारा लाकडी बैलपोळा साजरा करण्यात आला। चंद्रपुरात लाकडी बैलांचा बाजार दिमाखात सजलेला पाहायला मिळतोय। अगदी 200 रुपयापासून ते 50,000 पर्यंत या बैलांची किंमत आहे। या लाकडी बैलासोबत विविध प्रकारच्या सजावटी करून प्रत्येक वॉर्डात स्पर्धा आयोजित करण्यात येते। बुलढाण्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे बैलपोळा सणावर लंपीचं सावट निर्माण झालं। त्यामुळे शेतकऱ्यांनी घरातच पोळा सण साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं।
जळगावच्या कसगावमध्ये भाईक नशा फकीर बाबांच्या दर्ग्यावर हिंदू मुस्लिम बांधवांकडून चादर चढवण्यात आली। इतर कोरी पंक्तीच्या प्रतीला 250 वर्षांचा इतिहास आहे। यावेळी संदर मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। सांगली महापालिकेतल्या शाळांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं विशेष उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या। शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी मोफत कार्यशाळा भरवण्यात आली। जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार रंगीबेरंगी फुलांनी फुललं। या फुलांचा आविष्कार पाहण्यासाठी पर्यटक तिथं गर्दी करताना दिसत आहेत। केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रकरणांमुळे गुरुवारी सर्व शैक्षणिक संस्था 2 दिवस बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले। निपाह व्हायरसमुळे इथं 2 जणांचा मृत्यू झाला, तर 9 वर्षाचा मुलगा आयसीयूत आहे। कोझिकोड जिल्ह्यातल्या 9 पंचायतींचे 58 वॉर्ड कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले। इथं मिनी लॉकडाऊन लावण्यात आलं। बिहारच्या मुझफ्फरपूरच्या बागमती नदीत शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत उलटून अपघात झाला। या बोटीत 34 विद्यार्थी होते, त्यापैकी 18 विद्यार्थी बेपत्ता असल्याचं कळत आहे। अयोध्येत उभारलं जात असलेल्या राम मंदिराचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। यात गर्भगृह, प्रवेशद्वार, पहिल्या मजल्यावर सुरू असलेलं बांधकाम आणि खांब दाखवले। ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी गुरुवारी याबद्दलची माहिती दिली। लिबियात डॅनियल चक्रीवादळानं आलेल्या विनाशकारी पावसानंतर 2 धरणं फुटून झालेल्या पुरात तब्बल 5300 जणांचा बळी गेला, तर हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत। 1000 कोटी रुपयांच्या ऑनलाईन पॉजी घोटाळ्याच्या संदर्भात अभिनेता गोविंदाची चौकशी केली जाणार आहे। याबद्दल ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। सोलर टेक्नो अलायन्सनं अनेक देशांमध्ये बेकायदेशीरपणे क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाईन पॉजी घोटाळा केला। या कंपनीचं गोविंदानं कथितरित्या प्रमोशन आणि समर्थन केलं होतं। अनेक चित्रपटांमध्ये आपल्या छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांवर छाप पाडणारे अभिनेते रियो कपाडिया यांचं निधन झालंय। रियो यांनी दिल चाहता है, हॅपी न्यू इयर, चक दे इंडिया यासारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं होतं। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण। मनोज जरांगे पाटलांनी 17 दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला। या संदर्भातला खास रिपोर्ट।